चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल कौस्तुभालं कृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यम्बरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलांकांक तेजोधिकमोधिवक्त्रम खलानीशवादा पनुदाह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते सरस्वती माते मज द्यावी स्फूर्ती येतो का कुळती तुझ लागी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये विठाला विठाला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराचं अलौकिक वर्णन करतात विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी
अल्पसा थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगतधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा तसेच मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप अहो अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने तसेच मायबाप अहो जगाचा संसार सुफळ व्हावा याच्याकरिता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि या ठिकाणी बघा अधिकानु सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपलं ग्रामदैवत बाळसखा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपल्या गावामध्ये अधिक मासाच्या महिन्यामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये या ठिकाणी चालत असलेला अखंड नाम सप्ताह महिन्याभराचा आपला सप्ताह आहे. आणि मायबाप या सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही एक कीर्तनरूपी सेवा आणि आजचं मेन म्हणजे काय तर आज एकादशी आहे आणि एकादशीचा पर्व काळ आहे आणि या एकादशीच्या पर्व काळानिमित्त या ठिकाणी सेवा माझ्याकडे आली. बघा कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला थोडंसं बोलायचं आहे. बघा आता मला वाटतं आपल्याला 3 प्रकारचे भाग्य लाभलेले आहेत. किती? 3 प्रकारचे. तर पहिलं भाग्य कोणतं तर पहिलं भाग्य म्हणजे की आपल्याला अनमोल असणारा नरदेह मिळाला. नरदेह एवढा महाराज अनमोल आहे, हा एकदम अतिशय दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. हा नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे. महाराज म्हणतात बघा, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. एवढा असणारा हा नरदेह दुर्लभ आहे. एका ठिकाणी बघा तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात, नरदेह निधान लागले हाती. असं वर्णन बऱ्याच साधू संतांनी केलेलं आहे. तुळशीदास महाराज सुद्धा एका ठिकाणी सांगतात बघा, बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ गावा. तुळशीदास महाराज सर्व साधू संत वर्णन करतील, यात काहीच नवल नाही. सुभाषितकारांनी सुद्धा नरदेहाचा दुर्लभत्व प्रगट केलेला आहे. सुभाषितकार काय सांगतात ऐका बघा. सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. सुभाषितकार तर सांगतात, गेलेला पैसा, गेलेला मित्र, गेलेली बायको, गेलेला नवरा आहे सगळं काही परत मिळेल, परंतु नरदेहही परत मिळवण्याची गोष्टच नाही. एवढा असणारा हा मोलाचा नरदेह आहे. आणि मायबाप ऐका, हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, हे आपलं पहिलं भाग्य. आता आपलं दुसरं भाग्य काय बरं? नरदेह मिळाला, पण कुठं मिळाला? भारतात मिळाला. महाराज म्हणतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. एवढंच नाही, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिदास जन्मगे, जेथे हरिदास जन्मगे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिदास जन्मगे, हरिदास जन्मगे, हरिदास जन्मगे, हरिदास जन्मगे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. इतका असणारा भारत देश पवित्र आहे. किती पवित्र आहे लक्ष द्या जरा ऐका.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग पकड़े डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। मेरा भारत माता की जय! इतका असणारा भारत देश पवित्र आहे आणि अशा भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, हे आपलं दुसरं भाग्य. आता आपलं तिसरं भाग्य काय? नरदेह मिळाला माहिती आहे, भारतात मिळाला हे पण माहिती आहे, पण तिसरं भाग्य काय मग? तर तिसरं भाग्य असं आहे की नरदेह मिळाला हे बरोबर आहे, भारतात मिळाला हे पण बरोबर आहे, पण साधू संतांच्या अगोदर मिळाला का नंतर मिळाला? साधू संतांच्या नंतर मिळाला. आता समजा काही जण म्हणतील साधू संतांच्या जर आम्हाला अगोदर जन्म मिळाला असत काय झालं असतं? तर ऐका माय बाप, अहो साधू संतांच्या जर अगोदर आपल्याला जन्म मिळाला असता ना, तर आपल्याला कथा, कीर्तन, गायन, सप्ताह, हरिपाठ याचा आस्वाद घेता आला नसता माय बाप. म्हणून मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं, कीर्तनाला जमलेली आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात. असे 3 प्रकारचे भाग्य लाभलेले आपल्याला लाभलेले आहेत. विठाला विठाला विठाला. आता बघा, तुम्हा सर्वांना माझी एकच विनंती आहे, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा मुखानं टाळीनं हातानं नामस्मरण करायचं. झोपले गड्या यायला कळाले, तुम्ही कसं काय कळे ना? मग मुखानं नामस्मरण करायचं आणि हातानं टाळी वाजवायची. विठाला विठाला विठ्ठल लागोन या पाया विनवी तुम्हाला, लागोन या पाया विनवी तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. लागोन या पाया विनवी तुम्हाला, लागोन या पाया विनवी तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला विनंती करते, टाळ्या वाजवा. आता ऐका बघा, आज कीर्तनाकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, कानपाठ आहे. कारण अभंग आपण आता आपल्या गावामध्ये अभंग रोज आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर घेतो, म्हणून अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या कानपाठ आहे. आता बघा, या अभंगातील वर्ण विषय भगवान शंकर आहे आणि वर्णन करते एकनाथ महाराज आहे. मग आता एकनाथ महाराज वर्णन करतात, हा झाला महत्वाचा मुद्दा. कारण ज्याला बोलायचं ते अनुभवजन्य असलं पाहिजे का नाही? आता समजा उदाहरणार्थ भाषण दारूबंदीवर चालू आहे, पण भाषण करणारा शुद्धीवर नसेल, त्याला काय महत्व आहे का मग? तर मग आता ऐका बघा, आज एकनाथ महाराज देवाचं वर्णन करतात, पण मग वर्णन करण्याकरता त्यांचा पूर्ण अधिकार आहे का नाही? त्यांचा अधिकार आहे का नाही? अहो, एकनाथ महाराजांचा परिपूर्ण अधिकार आहे. त्यांचा अधिकार सांगायचा झाला तर ऐका, भजन करा. विठाला विठाला माय बाप, अहो एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात देव नांदला. एकनाथ महाराजांच्या घरी देवानं 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर किमान 36 वर्ष पाणी भरण्याचं काम साक्षात पंढरपूरच्या कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंत जसे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंत जसे पाय.
त्याचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा. अहो नाथ महाराजांच्या घरी देवानं 36 वर्ष पाणी भरण्याचं काम तर केलं. एवढंच नाही तर त्यांच्या घरी कपडे सुद्धा धुतले. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी हो, श्रीखंड चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धुतासे, वस्त्रे गंगा तीरी धुतासे. चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धुतसे. अहो आपल्या स्वप्नात येणारा देव नाथ महाराजांच्या घरी काम करतो, हा झाला त्यांचा अधिकार. अहो मायबाप आजकाल सून सुद्धा तांब्या भरून द्यायला तयार नाही आणि तिथं महाराज देव आपल्या भक्ताच्या घरी नांदला. किती अधिकार असेल एकनाथ महाराजांचा. आणि असे अधिकार संपन्न एकनाथ महाराज या ठिकाणी आजच्या अभंगातून भगवान शंकराचं वर्णन करतात. विठाला विठाला विठाला. आता बघा एकनाथ महाराजांचं वर्णन करतात हे मान्य आहे, पण आता काही लोक कसे असतात माहिती का, काहीच कामधंदा नसते, उठलं की सुटलं देवाबद्दल बोलणं, धर्माबद्दल बोलणं. आता मला सांगा मायबाप, अहो देवाबद्दल धर्माबद्दल बोलण्याचा आपला तेवढा अधिकार तर लागल ना. अधिकार नसताना सुद्धा असं बोलणं योग्य ठरेल का. बघा आता काल परवा एक टीव्हीला न्यूज आली होती बघा, एक व्यक्ती आपल्या प्रभू रामचंद्राबद्दल अपशब्द वापरत होता. अहो मला एक वाक्य आवडतं बघा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं. ते म्हणतात, अरे हिजडे तो वो नहीं तो टाली बजा कर पैसा मागते हैं. अरे हिजडे तो वो नहीं तो टाली बजा कर पैसा मागते हैं. हिजड़े तो वो है जो हिंदू होकर भी हिंदू का विरोध करते हैं, हिंदू होकर भी हिंदू का विरोध करते हैं. तर मायबाप अशा खऱ्या अर्थानं अशा नीच वृत्तींच्या लोकांचे तोड आपण बंद केले पाहिजे. महिला मंडळ भांडणात तशा पदर खोसताना तसं ज्या महिला आपल्या देवाविषयी धर्माविषयी बोलतात ना त्यांच्याविषयी असं करायचं, कळालं का. अहो एवढे लोक धर्माबद्दल बोलायले, देवाबद्दल बोलायले. अहो प्रभू रामचंद्राविषयी बोलण्याचा अधिकार तर लागेल ना तेवढा. अहो त्या रावणासारख्या व्यक्तींना नाही कळणार प्रभू रामचंद्र. त्यांना जरा व्यवहारी भाषेत सांगायचं झालं तर ऐका, विद्वाने व विजानाती विद्वजन परिश्रमम नहि वंद्या विजानाती गुरवी प्रसव वेदनाम. जर आपल्याला एखाद्या विद्वान व्यक्तीविषयी बोलायचं असेल तर ती व्यक्ती असणारी विद्वान असली पाहिजे. समजा एखाद्या पैलवानाविषयी बोलायचं असेल तर तो पैलवानच असला पाहिजे. उगाच म्यासारखा एखाद्या उच्च टेकाळ्यासोबत पचपच बोलत असेल तर काय जमल का तसं बरं. एक द्याला तर मी कुठं जाईन काय मिळत नाही, दिसन का त्याला मी एवढी हाईटला आणि माझी. म्हणजे मला सांगायचं काय, पैलवान असेल तर पैलवानालाच बोलावं लागेल का नाही. अधिकार नसेल उगाच बोलणं योग्य होईल का. मग कसं विठाला विठाला विठाला. बघा मग तरच आपल्याला कळून येईल की मग विद्या ग्रहण करण्यास किती त्रास होतो. बघा अहो कीर्तन करणं, गायन करणं, भजन करणं हे काय सोपं आहे का मायबाप. कीर्तन करणे काय सोपं नाही. महाराजांनी महिनाभर कीर्तन केलं, म्हणजे एक दिवस करायचं 100 वेळा पाणी पिन लागायले, काय सोपं आहे का कीर्तन करणं. त्याच्या वंशात तेव्हा कळे
जावे त्याच्या वंशात वाकळे. हवे त्याच्या वंशात देवाकडे. काय सोपं आहे का करणं? मृदंग वाजवणं काय सोपं आहे का? त्यांना किती प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला त्याचं काय माहित. महाराजांनी सांगितलं जावे त्याच्या वंशात देवाकडे. बरोबर आहे का नाही? आता सगळे आता हे आपले भजनी मंडळी गायन करतात, यांना विचारा ना किती गळा हे करावा लागतो म्हणून. हे का नाही? आता त्यांना त्यांचं माहिती आहे. म्हणजे मला सांगायचं काय, काहीच करणं सोपं नाही, पण केलं तर ते होत असं नाही, होणार नाही असं नाही. म्हणजे मला सांगायचं काय मायबाप, कोणतीच गोष्ट सोपी नाही. समजा आजचा उदाहरणार्थ एखादी वांद स्त्री हातामध्ये माईक घेऊन सांगत असेल की प्रसूत काळात माता वर्गाला अमुक अमुक त्रास होतो, वेदना होतात, तर बघा त्या मातेचं त्या ठिकाणी सांगणं योग्य ठरतं का? नाही. त्या ठिकाणी एखादी प्रसूत होणारी माता लागेल आणि त्या मातेने ते वर्णन करावं तर ते वर्णन योग्य ठरतं. तसंच मग बघा, ज्यांनी देवाला जाणलं त्यांनीच देवाचं वर्णन करावं, ज्यांनी देवाला जाणलं नाही त्यांचं वर्णन योग्य ठरत नाही. मग एकनाथ महाराजांनी देवाला जाणलं आणि ते एकनाथ महाराज आजच्या अभंगातून भगवान शंकराचं वर्णन करतात. आता बघा, का वर्णन करतात याची काही कारणे आहेत. त्या भगवान शंकराचे आपल्या संप्रदायावर 4 मोठे उपकार आहेत बघा. तर बघा, पहिला उपकार असा आहे की त्या भगवान शंकराने या संप्रदायाची सुरुवात केलेली आहे. आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाची सुरुवात ही भगवान शंकराने एक केली. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णव शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव किंवा ओम नमो शिवादी आवडी घेतली खांदी. म्हणजे पहिला उपकार तर या संप्रदायाची सुरुवात भगवान शंकराने केलेली. दुसरं काय, पंढरपूरची वारी. रंभादिक नाचती उभ्या उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, गिरजेचा कांत, नाचती उभ्या जोडोनी हात, म्हणजे दुसरा उपकार काय तर पंढरपूरच्या वारीची सुरुवात सुद्धा भगवान शंकराने केलेली आहे. तिसरा उपकार काय, पहिलं भजन. या भजनाची सुरुवात सुद्धा भगवान शंकराने केलेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, भजन
जनी मने भजनी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कडे जोरदार. हा झाला तिसरा उपकार. चौथा उपकार काय हो? तर त्या भगवान शंकराने या ठिकाणी आपल्या सर्व साधारण मानवाला सहजासहजी मोक्ष प्राप्त व्हावा याच्याकरिता मंत्र तयार केला. तो कोणता? हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जय वाचा तया मोक्ष. एवढे उपकार मग केल्या कारणानं नाथ महाराज म्हणतात मी त्या भगवान शंकराचे पाय चित्तामध्ये धारण करणार. अभंगाचं प्रथम चरण. शिवा